नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धोनीराम मिंगुले तुम्हा सर्वांचं राजमुद्रा अकॅडमी तर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला तर मग आपल्या या नवीन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरचा हा दुसरं लेक्चर आहे. या अगोदर आपण बघा कालमापन घड्याळ हा टॉपिक पाहिलेला होता. वयवारी हा टॉपिक पण आपल्याला बघायचा आहे, परंतु आपला कालमापन हा जो टॉपिक आहे तर तो अजून होणं बाकी आहे. तर या कालमापन टॉपिकमध्ये आपण काय काय पाहिलं ते आपण मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो आणि लागलीच आपण त्याच्या समोर येणारं जे काही पुढे जे काही आहे पुढचे जे टाईप आहेत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सर्वात पहिले बघा तुम्ही बघितलं असाल की कालमापन घड्याळामधलं आपण तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये होणाऱ्या कोणाचं माप आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. अजून ते पाहिलं नसेल तर वरचं आय बटन दाबा, तिथं लिंक पाठवलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ अगोदर बघून घ्या. ओके. आणि घड्याळाची आरशातील वेळ शोधणे असे आपण या अगोदर 2 टाईप पाहिलेले आहेत. आणि आता आजच्या या ह्याच्यामध्ये आपण पुढचे 2 टाईप तिसरा तास काट्याचं दिलेल्या वेळेतील एकूण माप मोजायचं आहे आणि चौथा टाईप दिलेल्या तास मिनिटे आणि सेकंदाचं तासात रूपांतर करणं आणि दिलेल्या तासाचं तास मिनिटे आणि सेकंदामध्ये रूपांतर करणं. तर हे आपण या ठिकाणी 3 टाईप आपण या ठिकाणी पाहूया. ओके. तर बघा, तर आता तिसरा जो टाईप आहे आपला बघा, या अगोदर 2 टाईप घेतलेले आहेत मी. तर तास काट्याचं दिलेल्या वेळेतील एकूण माप मोजण्याचा हा टाईप आहे. तर हा टाईप येण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्वाचं बेसिक काय काय माहित पाहिजे. तर नंबर 1, तास काट्याचं एका तासाचं माप 30 अंश असतं हे तुम्हाला माहित पाहिजे. बरोबर. तुम्हाला तास काट्याचं बघा, तास काट्याचं एका तासाचं जे काही माप आहे तर ते किती असणार आहे 30 अंश. आणि तास काट्याचं एका मिनिटाचं जे माप आहे तर ते किती असणार आहे रे अर्धा अंश असणार आहे. हे तुम्हाला इथं काय असलं पाहिजे माहित असलं पाहिजे. ठीक आहे. तास काट्याचं एका तासाचं माप. ओके. तर तास काट्याचं एका तासाचं माप 30 अंश आणि तास काट्याचं एका मिनिटाचं माप जे आहे तर ते अर्धा अंश असतं. हे 2 पॉईंट जर तुम्हाला माहित असतील तर तुम्हाला हा टाईप समजायला खूप सोपा जाणार आहे. कसं बघू आपण. तर आता मला सांगा, एक प्रश्न आपण सोडूया. हा प्रश्न बघा काय बघा प्रश्न. सोमवार सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत घड्याळाचा तास काटा किती अंशामध्ये फिरेल? किती अंशात फिरेल असा प्रश्न आहे. PSI मुख्य परीक्षा 2017 PSI मेन्स 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता हा प्रश्न तुम्हाला बघा 150 अंश 160 अंश 170 आणि 180 अंश. आता मला सांगा, आपण जेव्हा घड्याळामध्ये पाहतो त्यावेळेला मला सांगा, एक घड्याळ घेऊ आपण या ठिकाणी पटकन 0 मिनिटात. टेक्नॉलॉजी भारी आहे, काहीच विषय नाही. आता हे घड्याळ आहे मित्रांनो. मग आता ह्या घड्याळाला आपण जर आपले 12 अंक जर घेतले आणि ह्या 12 अंकामध्ये पुन्हा आपल्याला 8 वाजवायचे आहेत. मला सांगा 1 इथं 2 3 इथं 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. मला सांगा घड्याळामध्ये जेव्हा 8 वाजलेले असतील मित्रांनो त्यावेळेला घड्याळाचा तास काटा कुठे असेल सांगा बरं मला. तर मला सांगा 8 वाजता तास काटा का 8 वरच होता, त्यात काही वादच नाही. हे इथं 8 वर होता हा तास काटा. ओके. मग आता तो 9 वाजता त्यानं 9 वर जाईल. 9 वाजता 9 वर बघा, 9 वाजता त्यानं इथून इथपर्यंत 9 वर आला. 9चा पुन्हा 10 वर, 10चा पुन्हा 11 12 आणि 1 2 ला इथपर्यंत येईल. म्हणजे काय, जेव्हा 2 वाजलेले असतील ना मित्रांनो तो तास काटा फिरून इथं आला असेल. म्हणजे ऑब्व्हियसली आपलं उत्तर जे आहे तर ते 180 डिग्री 180 अंश. पर्याय क्रमांक 4 जे आहे तर हे इथं उत्तर येणार आहे. पण मी काय म्हणतो, तुम्ही हे उदाहरण जर थोडंसं सिस्टमॅटिक जर सोडवलात, म्हणजे जेव्हा खूप क्लिष्ट माहिती तुम्हाला विचारली जाते, थोडेसे लेंदी प्रश्न तुम्हाला विचारतात ना, त्यावेळेला असं वेळ वाया न घालवता तुम्ही हे जर 2 पॉईंट जर व्यवस्थित केलात ना तर हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने येणार आहे. कसं ते आपण या ठिकाणी बघू. मला सांगा इथं एकूण वेळ किती झाल्या सांगा. एकूण वेळ दिसते का सांगा मला, कमेंट करा. सगळ्यांना हे फळ्यावर लिहित असलेलं स्पष्ट दिसत आहे का मला एकदा सांगा. एकूण वेळ जी आहे तर ती एकूण वेळ किती झाली आहे सकाळी 8 पासून दुपारी 2 पर्यंत. आता इथं जर पाहिलं आपण सकाळी 8 ते 12 पर्यंतचे 4 तास आणि पुढचे 2 तास म्हणजे हे घड्याळ 6 तास चाललेलं आहे. मग सरळ म्हणून तास काट्याचं एकूण माप बरोबर बघा, तास काट्याचे एकूण माप बरोबर काय करायचंय तुम्हाला, हे 6 तासाला 6 तास गुणिले एका तासामध्ये 30 अंश म्हणजे 6 तासामध्ये 6 गुणिले 30 अंश बरोबर 180 अंश.
PSI मुख्य परीक्षा 2017 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. आपण लागलीच पुढचा प्रश्न बघूया. तर आता या प्रश्न बघा काय आहे. दुपारी 12 ते सायंकाळी 5:10 पर्यंत घड्याळाचा तासकाठा किती अंशात फिरेल? रायगड तलाठी 2015चा हा प्रश्न आहे. रायगड तलाठी 2015चा. मग आता मला सांगा, PSI पेक्षा तलाठीचा प्रश्न जरा चांगल्या दर्जाचा असं मी म्हणेल, म्हणजे सोपा नाहीये, त्याच्यापेक्षा अवघड आहे. PSIचा सोपा होता आणि तलाठीचा प्रश्न असून सुद्धा काय आहे, थोडासा क्लिष्ट आहे. ओके, मग आता मला सांगा, तर इथं बघा, तर हे जर उदाहरण तुम्हाला सोडवायचं असेल तर बघा मी काय करतो. इथं दुपारी 12 ते सायंकाळी 5:10 पर्यंत एकूण वेळ किती झाली ते मला सांगा. एकूण वेळ किती झाली? दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंतचे 5 तास झाले आणि पुढचे 10 मिनिट आहेत सर. बरोबर आहे का पोरांनो? लक्षात येते का? तुम्ही लोक ना जरा थोडं व्यवस्थित लक्ष द्या. सरळ कॅल्क्युलेट करा ना. दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 5 तास झाले. 5 तास आणि पुढचे किती मिनिटं आहेत रे? 10 मिनिटं झालं. आता मला सांगा, तास काट्याचं माप काढायचे, म्हणून तास काट्याचे माप बरोबर आपल्याला माप काढायचे ना. 5 तासामध्ये 5 गुणिले तासाला 30 अंश पुढे जाते त्यानं, म्हणून 30 गुणिले आणि मिनिटाला ह्या 10 मिनिटांचा अर्धा अंश. एका मिनिटाला अर्धा अंश, मग 10 मिनिटांना किती? 5 अंश होणार आहे. म्हणजेच हे सोडवा, 5 त्रिक 15 हे 150 आणि 2 5 10, टोटल 155 अंश. म्हणून मित्रांनो इथं जर तुम्ही बघितला तर लक्षात येऊन जाईल काय, की आपलं जे उत्तर आहे तर 155 अंश. पर्याय क्रमांक हे 2 उत्तर असणार आहे. सॉरी, आपल्याला चौरस घ्यायचा होता ना. हा, तर आता इथं बघा, तर आपल्याला इथं हा 155 जो आहे, तर हे 155 आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. कळतं सगळ्यांना? कळत असेल तर कमेंट करा, लाईक करा, अलग लक्षात. हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण लवकरच ना आपल्या ॲपवरती राजमुद्रा ई-लर्निंग ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करून घ्या. येते लक्षामध्ये. आणि तिथं तुम्हाला फ्री पण काही व्हिडिओ प्लस तुम्हाला कोर्स प्रॉपर, जर प्रत्येक विषयाचा कोर्स राजमुद्रा अकॅडमीच्या फॅकल्टीचा करायचा असेल तर ते कोर्सेस आपण टाकलेले आहेत. तिथल्या स्टोअरमध्ये जा आणि सरळ सरळ साध्या म्हणजे कमी प्राईजमध्ये आणि खूप चांगल्या अशा दर्जाचे अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. घरी बसून कुठेही तुम्ही हे जे काही आहे लेक्चर तर तुम्ही अटेंड करू शकता. एक लेक्चर 3 वेळेस पाहू शकता, अलग लक्षामध्ये. आणि त्याचा बॅचचा टायमिंग ठेवलेला आहे की तुम्ही बॅच किती महिन्याची तुम्ही जॉईन करत आहात, 3 महिने 6 महिने, तर ते बॅच वगैरे तुम्ही जॉईन करा आणि पूर्ण पहिल्या टॉपिक पासून पॉईंट टू पॉईंट तुम्ही काय करायचं आहे हे सर्व लेक्चर्स तुम्ही अटेंड करा आणि आपला कन्सेप्ट क्लिअर करून लवकर यशस्वी व्हा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढचा प्रश्न या ठिकाणी स्टार्ट करतो. चला पुढे. आता बघा बरं, आता हा आपण टाकलेला प्रश्न आहे. बुधवारी सकाळी 8:15 ते गुरुवारी दुपारी 4:34 पर्यंत घड्याळाचा तास काटा किती अंशात फिरेल? आता मला सांगा, तुम्ही जर घड्याळाच म्हणत असाल तर बघा, आता एक घड्याळ भारी आहे का सिस्टीम, एकदम खतरनाक, काहीच विषय नाही. तर आता इथं मला आता टायमिंग काय दिलाय पोरांनो मला ते सांगायचं तुम्ही. आता मला सांगा, इथं 1 2 3 आधीच 12 वाजून घ्यायचं, सगळ्यात शेवटी 12 वाजवायचे आहेत आपल्याला. ओके, तर आता मला सांगा, बुधवार सकाळी 8:15 वाजल्यापासून म्हणजे सकाळच्या 8 पासून बुधवार सकाळी 8:15 ते गुरुवार सकाळी आपल्याला एकूण वेळ मोजायचा आहे. अगोदर एकूण वेळ मोजा. आता एवढं तर यायला पाहिजे बघा तुम्हाला किती तास ते घड्याळ चाललेलं आहे, तर ते तुम्हाला परफेक्ट म्हणजे जमलं पाहिजे. एकूण वेळ किती झाली? सकाळी 8 वाजल्यापासून बुधवारच्या गुरुवारी सकाळी 8:15 पर्यंत मला सांगा 24 तास झाले. ओके, 24 तास 8:15 पर्यंत मोजूया आपण. आणि आता 8:15 वाजल्यापासून ते 4:15 पर्यंत 4:34 पर्यंत जायचे आपल्याला. 4:34 हे पुढचे किती तास झाले? हे 4 आणि हे 4 8 तास झाले आणि 8:15 8 तास झाले प्लस हे 8 तास. पण 4:15 पर्यंत 4:15 म्हणजे 4:15 पर्यंत 4:15 पर्यंत म्हणजे आता मला काय करायचं मित्रांनो, पुढे 34 मिनिटापर्यंत म्हणजे 15 मिनिटं घेतला 30 होतील आणि पुढचे 4 म्हणजे 15 आणि 4 19 मिनिटं एक्स्ट्रा आहेत वर. कारण बघा ना, 15 आणि 19 बेरीज केली तर ती 34 होणार आहे. मग झालं, हे कॅल्क्युलेशन नीट करा. 24 तास आणि हे 8 किती झाले रे? 32 तास. मी काहीच केलं नाही, मी सरळ सरळ एकूण किती तास
झाले ते मोजतोय बरोबर. 24 आणि हे 8 किती झाले रे 32 तास आणि आधी हे का हे 19 मिनिटे. आता प्रश्न काय आपला, प्रश्नाकडे बघा काय म्हणले प्रश्नामध्ये की बाबा बुधवारी सकाळी 8:15 ते गुरुवार दुपारी 4:34 पर्यंत तास काटा किती अंशामध्ये फिरेल असा आपला प्रश्न आहे. मग आता मला सांगा तास काट्याचं माप बरोबर बघा, म्हणून 3 मध्ये तास काट्याचे माप बरोबर हा सांगा किती 32 तासाला 32 गुणिले 30 अंश, तासांना दर तासाला 30 अंश पुढे जातो आणि 19 मिनिटामध्ये 19 गुणिले अर्धा. 32 आणि याचा गुणाकार करा, 32 दुनी 64 आणि पुन्हा 32 मिळवत 96 झाले, म्हणजे हे 960 अंश आणि प्लस 19 निम्म करा रे, 9 दोन्ही 18 होतात बरोबर. 9.5 घ्यावं लागेल आपल्याला, 9.5 किंवा 9 18 2 10 दोघांची बेरीज करा, 969.5 969.5 कुठे बघा पर्याय आपला, सांगा पटकन मला कुठे. तर पर्याय क्रमांक 1 जे आहे तर हे 1 तुमचं उत्तर असणार आहे. किती आलं उत्तर आपलं 969.5 जे आहे मित्रांनो, तर हे आपलं इथं उत्तर असणार आहे. ओके, तर या पद्धतीनं तुम्हाला हा जो टाईप जो आहे तर या ठिकाणी मी सांगितलेला आहे. पुढचा टाईप मी लगेच सांगतो. सेकंदाचं बघा, दिलेल्या तास मिनिट आणि सेकंदाचं तुम्हाला तासामध्ये रूपांतर करायचा टाईप आहे. दिलेला तास मिनिट आणि सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करणे. मग आता हे जर रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला परत एकदा मी बघा कुठलाही टाईप घेण्या अगोदर मी काय करतोय लक्षात आलं तुमच्या की बेसिक कन्सेप्ट तुम्हाला काय काय माहित पाहिजे ते मी अगोदर सांगणार. ओके, आणि एक मेथड आपली बेसिक कन्सेप्ट नसेल आणि दुसरी म्हणजे ट्रिक असेल की ते ट्रिक तुम्हाला विदिन 36 सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला उत्तर तुम्हाला देऊन जाईल. ओके, तर आता बघा तर तुम्हाला हा टाईप येण्यासाठी काय काय माहित पाहिजे. तर सर्वप्रथम बघा सगळ्यात महत्वाचं की 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि म्हणजेच 3600 सेकंद, एवढं तर माहित आहे की भाऊ तुम्हाला. हा ओके, मग आता मला सांगा 1 तास म्हणजे 60 मिनिट आहेत आणि 1 तास म्हणजेच 3600 सेकंद आहेत. मग मला जर मिनिटांचं तासात रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल, मिनिटांना मला कितीनं भाग द्यावा लागेल, मिनिटांना 60 भाग द्यावा लागेल. म्हणजे दिलेले मिनिट जी काही आहेत तर त्याला 60 भाग द्यावं लागेल आणि ते भागल्यानंतर त्याचं रूपांतर कशात होईल रे, तासामध्ये होईल. आणि जर समजा माझ्याकडे जर सेकंद असतील तर त्या सेकंदांना मला काय करावं लागेल, सेकंदांना 3600 भाग द्यावं लागेल, 3600 आणि मगच काय होणार आहे त्याचं रूपांतर तासामध्ये होणार आहे. ओके, सेकंद म्हणजे मला काय म्हणायचं इथं लिहितो ते परत लागलं ना आपल्याला, सेकंद भागिले 3600 आणि हे झालं की बरोबर किती होणार आहे रे, 1 तास होणार आहे. म्हणजे मिनिटांचं तासात रूपांतर करण्यासाठी त्याला 60 भाग द्या, सेकंदांचं तासात रूपांतर करण्यासाठी त्याला 3600 भाग द्या. बर, मग असं न करता हे जर कुठं करत बसलो तर तुम्हाला खूप वेळ जाणार आहे. तुम्हाला वेळ वाचवायचा असेल मग त्यासाठी तुम्हाला ट्रिक वापरायचे. तर ट्रिक काय आहेत बघायच्या की पहिलं प्रथम दिलेल्या तासाएवढे तास घ्यायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं. दिलेल्या तासाएवढे तास घ्या आणि दशांश चिन्ह द्या. दिलेल्या मिनिटांना 60 ऐवजी 60 भाग देण्याऐवजी फक्त 6 भाग द्या. कितीनं भाग द्या, फक्त 6 भाग द्या. आणि घेताना तासातलं पहिलं दशांश स्थळ घ्या, फर्स्ट डेसिमल प्लेस बरोबर, दशांश चिन्हाच्या उजवीकडे पहिला अंक घ्यायचा आहे. आणि तिसरा जो पॉइंट आहे, दिलेल्या सेकंदांना आणि उरलेल्या मिनिटांचे सेकंद यांच्या बेरजेला 36 भाग देण्याऐवजी फक्त 36 भाग द्या आणि तासातलं दुसरं दशांश घ्यायचं. येते लक्षामध्ये. मग आता मला सांगा, आता मला जर प्रश्न आहे 5 तास 43 मिनिटे आणि 48 सेकंद, ह्याचं जर मला दशांश रूपामध्ये जर लिहायचं असेल तर कसं होणार सांगा मला. ट्रिक सांगू का डायरेक्ट का आधी नियमानं व्यवस्थित सांगतो. बघा काय करायचं, हे बघा इथं आपले तास घ्या, आवर्स, इथं मिनिटे आणि इथं सेकंद. चला माझ्याकडे तास किती आहेत रे, 5 तास आहेत. मी इथं घेतलं 5 तास, मिनिट किती 43, पण 43ला ना मला 6 भाग द्यायचे म्हणजे ते 6च्या पटीमध्ये पाहिजेत. म्हणून ह्या 43 फोर 42 अधिक 1 करतो. 43च आहेत, 42 अधिक 1 केलं आणि सेकंद माझ्याकडे किती आहेत रे, 48 आहेत. आता मला सांगा हे जो 1 मिनिट आहे ना तो राहणार आहे शिल्लक, ह्याला सेकंदात रूपांतर करून घ्या 60. जर इथं 44 मिनिट असते तर नक्कीच मी 42 अधिक 2 घेतला असता आणि ह्या 2 मिनिटांचे सेकंद 120 लिहून वाढवला असतं. तर बघा फायनल मला ट्रिकचे नियम वापरण्या अगोदर हे फॉर्मॅटमध्ये यावं लागतं. बघा 5 तास 42 मिनिटं घ्या, फक्त 42 मिनिटं आणि 48 आणि 60 किती झाले रे, 108 सेकंद. तर आता आपण ते ट्रिकचे म्हणजे ह्या नियमांचा आता वापर करा. तर पहिला नियम बघा काय म्हणता येणार, प्रथम दिलेल्या 5 तासाएवढे 5 तास घ्या.
पेन बदलतो. बघा हा जो 5 तास आहे बघा उत्तर आपल्या इथं तयार होत आहे. 5 तासाएवढे 5 घ्या आणि दशांश चिन्ह द्या दिलं. दुसरं दिलेल्या मिनिटांना 60 न भाग देण्याऐवजी फक्त 6 न भाग द्या. 42 ला 6 न भाग द्या. कितीचा भाग बसतो रे 6 7 42 7 म्हणजे 7 म्हणजे मी पहिलं दशांश 7 लिहिलं आणि दिलेल्या सेकंदांना म्हणजेच 108 सेकंदांना 36 न भाग द्या. 36 त्रिक 108 म्हणजे 5.73 तास हे तुमचं उत्तर आहे. आणि आता तुम्ही जर बघितलात 5 तास 43 मिनिटं 48 सेकंद म्हणजे 5.73 तास. ओके 73 तास आहे आणि ह्या 73चा आणि ह्यांच्या अंकांचा काहीच अर्थार्थी फरक नाही. कारण हे जे 0.73 आहेत ना हे 100 पैकी घेत होत आपण आणि हे जे 43 मिनिटं 48 सेकंद आहेत हे 60 पैकी आहेत. म्हणजे 60ला किती आणि 100ला किती यावरून हे डेसिमल मध्ये रूपांतर करताना असा गोळ झाला. बट वी आर द स्टुडंट ऑफ धुंडीराम डिंगोले सर. आपण असं काही करणार आहोत का? असं काहीच करणार नाही. काय करणार आहोत मग बघा ट्रिक एकदम फटाफट. ह्याला मोजून हा कार्यक्रमच आहे 8 ते 10 सेकंदाचा. आणि जर आवडलं ना तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. सांगू का घ्या बघा काय मला सांगा. प्रथम दिलेले 5 तासाला 5 तास डायरेक्ट घेतो मी. 5 तासाला 5 घ्या दशांश चिन्ह दिलं. इथंच दिलं ना इथले इथं जमतं रे. हो का बघा 5ला 5 घेतलं दशांश चिन्ह. आता इथंच भाग द्या 6 न 43 ला 6 7 42 म्हणजे 7 म्हणजे किती 7 आलं. 42 म्हणलं पण तिथं आहे 43 हे लक्षात ठेवावं लागेल बरं का. मग 1 मिनिट राहिला तो सोडून देता येत नाही. प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट करावी लागते. मग हा 1 मिनिट इथं जर घेतला तर त्याचे इथं 60 सेकंद वाढले. इथंच वाढू द्या ना 60 आणि 8 म्हणजे 48 किती झाले 108. काय झालं 60 आणि म्हणजे 48 किती झाले रे 108 आणि ह्याला भाग द्या 36 न. 36 तरी किती येणार आहे 108 म्हणजे माझं उत्तर 5.73 तास. पण आता समजा तुम्हाला उलट पुढचा टाईप येतो पण लगेच सांगावं आले मला बघा 5.73 तास म्हणजेच किती तास किती मिनिटं किती सेकंद हे परत तुम्हाला मिनिट तास जर हवे असतील तर कसं तर काहीच नाही. अगोदर पेनचा कलर बदला. बघा का आवर्स माझ्याकडे इथं मी आवर्स घेतो इथं मिनिटे घेतो आणि सेकंद घेतो. 5ला 5 तास घ्यायचं. हे जो 7 आलाय ना हा पॉईंट नंतरचा पहिला तो 6 न भाग देऊन आलाय. भाग देण्याचं आपण पाप केलं होतं लगेच त्याची परतफेड करा. कसं 6 न गुणा आणि पापाची परतफेड करा. 6 7 42 तेवढे मिनिटं घ्या. बघितलं ना वाटायला का 42 मिनिटं पहिलं. आणि हा जो 3 आहे ना ह्याला किती न गुणा 36 न. कारण तो जो 3 आहे ना 108ला 36 न भाग देऊन आला होता म्हणून तिथं 36 न गुणायचं दुसऱ्या दशांशाला आणि तेवढे सेकंद घ्यायचं. 36 त्रिक 108 सेकंद. पण आता मला सांगा माझ्या घड्याळामध्ये 5 तास 42 मिनिटं आणि 108 सेकंद झालेत आपण असं सांगत नाही. इथले जे सेकंद आहेत ना 60च्या पुढे गेलेत म्हणून त्याला कमी करण्यासाठी काय करायचं ह्याच्यातून 60 सेकंद 120 सेकंद वजा होतील तर वजा करा. 60 वजा झालं तर 1 मिनिट वाढवा. 120 वजा झालं तर 2 मिनिटं वाढवा. मग ह्याच्यातून 60 वजा होते 60 वजा करा आणि इथं 1 मिनिट वाढवा ह्या 60च्या बदल्यात. म्हणजे उत्तर तुमचं बघा 5 तास 43 मिनिटे आणि सरळ सरळ हे 48 सेकंद हे तुम्हाला पुन्हा उत्तर येऊन जाईल. थोडी थोडी घाई करतोय कारण हे मला पुढे सांगायचं डबल. ओके पुढे बघू आपण काय झालं. तर आपण पाहूया पुढचा टाईप. पण प्रश्न पाहू अगोदर की ह्या जो टाईप आहे तर ह्या टाईपचं तुम्हाला एकदम सिंपल वेनं एकदम साध्या पद्धतीनं तुम्हाला हे उदाहरणं सॉल्व्ह झाली पाहिजेत. कसं बघा 9 तास 45 मिनिटं 36 सेकंद हे दशांश रूपामध्ये कसे लिहाल तर बघा हो का डायरेक्ट सांगतो मी. हो का 9 तासाला 9 तास घ्या. डायरेक्ट सांगतो तुम्हाला 9 तासाला 9 तास घ्या दशांश चिन्ह द्या दिलं. मिनिटांना 60 ऐवजी 6 न भाग द्या. 6 7 42 7 म्हणजे किती रे पुन्हा 7च येणार आहे. ओके 42 म्हणलो तिथे 45 अजून 3 मिनिटं राहिले 3 मिनिटाचे 180 सेकंद ह्याच्यात वाढवा. 180 सेकंद जर वाढवला तर बघा किती झाले रे 6 216 सेकंद झाले आणि ह्याला 36 न भाग द्या. 36 त्रिक 108 आणि 108 आणि 108 216 म्हणजे 36 सख्ख 216 9.76 तास बरोबर. 9.76 तास कुठे बघा पर्याय क्रमांक 9.76 तास पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो 2 तुमचा काय येणार आहे उत्तर. इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. कसं आपलं सिस्टमॅटिक करू बघा. आपल्याकडे इथं तास घ्या इथं मिनिटे घ्या आणि इथं सेकंद घ्या. तास किती माझ्याकडे 9 तास. मिनिटं किती तरी 45 6 7 42 अधिक 3 आणि पुढचे सेकंद आहेत 36. ओके तर ह्या 3 मिनिटाचं सेकंदामध्ये रूपांतर कोणी इकडे वाढवा 180 सेकंद
नियम वापरण्यासाठी आपल्याकडे 9 तास आहेत, 42 मिनिटं आहेत आणि 216 सेकंद आहेत. तर आता सर्वप्रथम उत्तर आपल्या इथं तयार होईल गरमागरम. आन्सर पहिला नियम, प्रथम दिलेल्या तासा एवढे तास घ्या, 9 तासाला 9 तास घ्या आणि दशांश चिन्ह द्या. दिलं, दशांश चिन्ह द्या. दिलं, दिलेल्या मिनिटांना 60 ऐवजी फक्त 6 न भाग द्या आणि पहिलं दशांश घ्या. 6 7 42 म्हणजे इथे येणार आहे 7 आणि दिलेल्या सेकंदांना 36 न भाग द्या. 36 सख्ख 216, सख्ख म्हणजे 6. आपलं उत्तर 9.76 तास आलेलं आहे. आणि ह्याच तासाचं तुम्हाला परत तास, मिनिटे आणि सेकंद जर मिळवायचे असतील तर पुन्हा काय करायचं, मग पेनचा कलर बदलायचा. बघा हो का, हो का, आवर्स, मिनिटे आणि सेकंद. 9ला 9 तास घ्यायचं, पहिल्या दशांशाला 6 न गुणा, दुसऱ्या दशांशाला 36 न गुणा. 6 7 42 मिनिटे आणि 36 सख्ख 216 सेकंद. पण ह्या 216 मधून 180 सेकंद वजा होतात, ते वजा करा. ओके, आणि इथं 3 मिनिटं वाढवा म्हणजे उत्तर तुमचं 9 तास 45 मिनिटं आणि हे 216 मध्ये येणार 36 सेकंद. तर उत्तर तुमचं या ठिकाणी हे येणार आहे 9 तास 45 मिनिटं आणि 36 सेकंद. हे इथं आपलं उत्तर असणार आहे. पटापट सोडवायचं येतं लक्षामध्ये. तर या पद्धतीनं हा आपला 10वा प्रश्न होता. शेवटची स्लाइड आहे ह्याच्यावरचा आजचा या व्हिडिओमधला हा शेवटचा उदाहरण. कारण व्हिडिओ शॉर्ट करून पटापट तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे. ओके, तर बघा आता इथं 8 तास 25 मिनिटं 12 सेकंद हे दशांश रूपामध्ये खालील पर्यायापैकी कसे लिहाल. सरळ सरळ 8 तासाला 8 तास घ्या पोरांनो, 8ला 8 घ्या, दशांश चिन्ह द्या. दिलं, दिलेल्या मिनिटांना 6 न भाग द्या. 6 7 42 आपलं 6 चोक 24 सॉरी 6 चोक 24, चोक म्हणजे किती 4, 24 म्हणलं 25 आहेत, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद वाढले, हे झाले 72. 12 आणि 60 72 होतात. 72ला 36 न भाग द्या पोरांनो, 36 36 36 दोन्ही 72. उत्तर तुमचं 8.42 तास येते लक्षामध्ये. तर या पद्धतीने हे पटकन असं येऊन जातं बरोबर. आणि मग सरळ तुम्ही जर परत आपल्या त्याच मेथडनं म्हणला तास घ्या, मिनिट घ्या आणि सेकंद. हे बघा, अगोदर तुम्ही ना स्टेप बाय स्टेप सोडवायला शिका. शॉर्टकट तुम्हाला ऑटोमॅटिक माहित होतात बरोबर. अगोदर कन्सेप्टनं सोडवत चला, उत्तर तुम्हाला पटकन पण यायला काही वेळ लागणार नाही. मिनिटे आणि इथं सेकंद. आता मला सांगा, माझ्याकडं 8 तास आहेत, मिनिटं आहेत 25, 25ची पोड 6 चोक 24 अधिक 1 करणार आणि सेकंद आहेत 12. हा 1 मिनिट मी इथं घेणार, 1 मिनिटाचे 60 सेकंद वाढले, तर इथं बघा 8 तास 24 मिनिटे आणि 72 सेकंद. आता आपल्याला नियम वापरण्यासाठी आपण जे मग दिले होते ना इथं नियम बघा आठवतात का. बघा, हे प्रथम दिलेल्या तासा एवढे तास घेऊन दशांश चिन्ह द्यावे. दिलेल्या मिनिटांना 7 न भाग देण्याऐवजी फक्त 6 न भाग द्या. पहिलं दशांश घ्या. दिलेले सेकंद आणि उरलेल्या मिनिटांचे सेकंद यांच्या बेरजेला 36 न भाग देण्याऐवजी फक्त 36 न भाग द्या आणि दुसरं दशांश घ्यायचं आहे. ओके, आता मला सांगा, म्हणून उत्तर तुमचं बघा, प्रथम दिलेल्या 8 तासा एवढे 8 तास घ्या आणि दशांश चिन्ह द्या. दिलं, दिलेल्या मिनिटांना 60 ऐवजी 6 न भाग द्या. 6 चोक 24 4 आलं. दिलेल्या सेकंदांना 36 न भाग द्या. 36 दोन्ही 72. 8.42 तास हे तुमचं इथं उत्तर येणार आहे. ह्याला म्हणायचं दिलेल्या तास, मिनिटे आणि सेकंदाचं तासामध्ये रूपांतर करणं. आणि आता उलट दिलेल्या तास, मिनिटे, दिलेल्या तासाचं तास, मिनिटे आणि सेकंदामध्ये रूपांतर कसं करायचं ते आपण या ठिकाणी आता त्याची स्लाइड तयार नाही पण आपण प्रश्नांच्या रूपामध्ये ते घेऊया. ओके, तर टाईप जो आपला पुढचा जो टाईप आहे, तर आपण आतापर्यंत बघा 5 टाईप झाले. हा जो टाईप आहे ना आता, तर हा 6वा टाईप आहे, टाईप 6वा. दिलेल्या तासाचे तास, मिनिटे आणि सेकंदामध्ये रूपांतर करायचं तुम्हाला. ओके, तर ते रूपांतर करण्यासाठी काय करायचं बघा. आता एक्झाम्पल डायरेक्ट सांगतो, पुन्हा नियम शोधू आपण. बघा, पहिलं उदाहरण आहे, तुम्हाला जर म्हणलं मगाचा समजा 9.76 तास, 9.76 तास हे दशांश आपलं हे
तास, मिनिटे आणि सेकंद किती, मिनिटे आणि सेकंद किती असा प्रश्न आहे आपला समजा. तर बघा पहिला नियम सांगतो तुम्हाला, नियम इकडे लिहून देतो, नंतर मग आपण हे बघू. बघा पहिल्यांदा इथं आवर्स घ्या, इथं मिनिटे घ्या आणि सेकंद घ्या. इथंच घेऊ का जवळच खाली, ठीक आहे इथंच घेऊ. बघा काहीच नाही, हे एच साठी असते, हे आवर्स, हे मिनिटे आणि सेकंदासाठी असते. हे एच ला कशाने गुणायचं नाही, फक्त पहिल्या दशांशाला 6 न गुणायचं आणि तेवढे मिनिटं घ्यायचं, आणि दुसऱ्या दशांशाला 36 न गुणायचं आणि तेवढे सेकंद घ्यायचं. कसं बघा, 9 ला 9 तास घेणार, 9 तास 7 गुणिले 6. बघा हे जे 7 आहे ना, हा इथं येईल, 7 गुणिले 6 एवढे मिनिटं, आणि हा 6 गुणिले 36 सेकंद. तर काय ते बघा रे, 9 तास 7 सक्कम 42 मिनिटे आणि 36 सक्कम 216 सेकंद. पण आपले सेकंद जर 60च्या पुढे असतील तर काय करायचं, ह्याच्यातून जर 60 वजा झालं तर इथं 1 मिनिट वाढवा, 120 वजा झालं तर इथं 2 मिनिटं वाढवा, इथे 180 वजा झालं तर 3 मिनिटं, या पद्धतीनं. तर याच्यातून 6×18 180 सेकंद वजा होतात, ते वजा करा आणि ह्याच्या बदल्यामध्ये आपण 3 मिनिटं वाढवणार आहोत. तर फायनल आन्सर माझं 9 तास 45 मिनिटं आणि 36 सेकंद हे तुमचं उत्तर असणार आहे. म्हणून मित्रांनो 9.76 तास म्हणजे सांगा, 9.76 तास म्हणजे 9 तास 45 मिनिटे आणि 36 सेकंद. किती सेकंद, 36 सेकंद हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. ओके, तर इथं पहिल्यांदा काय करायचं बघा, पहिला नियम मी काय म्हणणार, इथं पहिला नियम माझा असा असेल की प्रथम तासा एवढे तास घ्या, बरोबर, प्रथम तासा एवढे तास घ्या, तासा एवढे तास घ्या. नंबर 2, मिनिटांना तासातील म्हणजे H.ms तास असेल, H.ms तास असेल, त्याच्यात एम ला गुणिले 6 एवढे मिनिटं घ्या, पहिल्या दशांशाला 6 न गुणून तेवढे मिनिटं घ्या, आणि दुसरं दशांश H.ms मधलं हा जो यस आहे ना, ह्या यस ला 36 न गुणा आणि तेवढे सेकंद घ्या. बस एवढं केलं की उत्तर येतं. आणि जर सेकंद जर 60च्या पुढे असतील तर त्याच्यातून 60 वजा झालं तर 1 मिनिट वाढवा, 120 सेकंद वजा झालं तर 2 मिनिटं वाढवा, 180 सेकंद वजा झालं तर 3 मिनिटं वाढवा. ओके, बघू आपण अजून एक प्रश्न. मी जर म्हटलं 7.43 तास बरोबर तास, मिनिटे आणि सेकंद किती असा प्रश्न आहे आपला. बघा का उत्तर सोपं एकदम. मला सांगा, इथं मी तास घेणार आहे, तास, इथं मिनिटे आणि इथं सेकंद. हा पहिल्यांदा हे 7 ला 7 तास घेतलं, ह्या 4 ला गुणिले 6 करायचं आणि तेवढे मिनिटं घ्यायचं. बघा ह्याला गुणिले 6 आणि ह्याला गुणिले 36 करायचं, आणि ह्या 3 ला 36 न गुणून तेवढे सेकंद घ्यायचं. काय तरी उत्तर 7 तास 6 7 42 मिनिटे 36 त्रिक 108 सेकंद. पण ह्या सेकंदातून 60 वजा होणार आहेत, म्हणून 60 वजा करा, इथं 1 मिनिट वाढवला 60च्या बदल्यात, म्हणजे फायनल आन्सर 7 तास 43 मिनिटे आणि 48 सेकंद हे तुमचं इथं उत्तर असणार आहे. या पद्धतीनं रेषा वगैरे ओढून वहीमध्ये तुम्ही छान लिहून घ्या. येते लक्षामध्ये, पुन्हा कळलं पाहिजे तुम्हाला, येते लक्षामध्ये. म्हणून आपलं उत्तर 7 पॉईंट किती, 7.73 तास ना, 1 मिनिट, 7.43 तास म्हणजे 7 तास 43 मिनिटे आणि 48 सेकंद. आपण दर रविवारी ना लाईव्ह लेक्चर घ्यायचं आपण म्हणजे सेशन घेऊया की ज्याच्यामध्ये तुम्ही आठवडाभरामध्ये आपण जे काही 1-2 व्हिडिओ पाठवेल त्या व्हिडिओ संदर्भात तुमच्या काही जर अडचणी असतील तर त्या आपण त्या लाईव्ह सेशनमधून तुम्ही कमेंट वगैरे करून जमलं तर आमचं राजमुद्रा ई लर्निंग ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये लाईव्ह सेशनमध्ये झूम ॲपमधून आपल्याला लाईव्ह घेता येतं आणि जे मुलं माझ्याशी अटॅच आहेत ज्यांनी डाउनलोड केलेले आहेत त्यांनाच ते दिसेल अशा पद्धतीचं लॉक सिस्टीम आहे. त्याच्यामुळे झूम ॲपमधून सुद्धा आपण एखादा
लेक्चर आपण काय करायचो, महिन्यातून 2 वेळेस समजा की आपण काय करत चलो की बाबा तुमचे काही डाऊट सेक्शन घेऊ जाऊ आपण, म्हणजे तुमचे कुठल्याही अडचणी असतील त्या संदर्भातल्या, तर हे 2-3 टाईप आज मी घेतले तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळले असतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. ओके, तर बघा हे सगळं आपण घेतलेलं आहे. ओके, तर बघा आज आपण हे पहिले 3 टाईप आपण पूर्वी बघितले होते आणि आता आपण आज बघा दिलेल्या तासाचं तास मिनिटं सेकंदात रूपांतर केलं, दिलेल्या तास मिनिटं सेकंदाचं तासात रूपांतर हे झालं रे. तास काट्याचं दिलेल्या एकूण माप मोजायचं, हा नाही. घड्याळातील वेळ अचूक शोधणे, 0° 180° कोणांची वेळा मोजणे, भरपूर आहे रे. घड्याळाचे टोल मोजणे, आयोगानं विचारलेले इतर प्रश्न, असे भरपूर अजून टाईप आहेत. तर हे पुढच्या टाईप आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती लेक्चर बनवूया आणि आपण तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करूया. ओके, जर तुम्हाला हे सर्व गोष्टी मी सांगितलेल्या आवडत असतील, ह्या नवीन प्लॅटफॉर्म म्हणजे हा डिजिटल पॅनल, डिजिटल बोर्डच्या साहाय्यानं माझं हे शिकवणं तुम्हाला कसं वाटत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर, कोणत्या विषयाचा असावा हे सांगा. कोणत्याही विषयाचा, MPSC म्हणजे राज्यसेवा असेल, कंबाईनची एक्झाम असेल, आगामी पोलीस भरती, रेल्वे भरती, कुठली पण असू द्या. टोटल राजमुद्राची जी टीम आहे त्या विषयाची फॅकल्टीज तुम्हाला आता व्हिडिओ देत राहील. आणि राजमुद्रा ई लर्निंग ॲप तेवढं डाउनलोड करून घ्या. तिथं ऑनलाईन बॅचेस आम्ही टोटल ह्या सगळ्या कोर्सच्या चालू केलेल्या आहेत, ते तुम्ही जॉईन करा. कमी फीसमध्ये घरी बसून कुठेही बसून आपल्याला अध्यापन करता येईल, अध्ययन करता येईल. ओके, धन्यवाद, बाय बाय.